श्रीकृष्ण सांगतात, असे जेवण केल्याने माणसाचे आयुष्य कमी होते आणि अकाली मृत्यू संभवतो. अन्न हा माणसाच्या जीवनाचा केवळ आधार नसून आत्म्याचा पोषण करणारा दिव्य वरदाय आहे, असे शास्त्रात सांगितलेले आहे. प्राचीन ऋषींनी आणि भगवान श्रीकृष्णाने भोजनाबद्दल जे नियम सांगितले त्यामागे केवळ धार्मिकता नाही, तर आरोग्य, मनःशांती, दीर्घायुष्य आणि जीवनातील संतुलन यांचे महान रहस्य दडलेले आहे. माणसाचे शरीर ज्याने तयार होते तीच वस्तू म्हणजे अन्न. म्हणूनच अन्न जितके शुद्ध तितकी मनाची गुणवत्ता उत्तम बनते आणि मन जितके निर्मळ तितका आयुष्याचा प्रवास सुखाचा होतो. गीतेत कृष्ण म्हणतो की मनुष्याने अन्न खाणे हा एक पवित्र कर्म आहे. हा केवळ भूक भागवण्याचा क्षण नसून हे एक साधन आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल ज्यातून शरीराला ऊर्जा मिळते आणि या ऊर्जा शुद्ध आणि सात्विक राहिली तर देवत्व सहज प्राप्त होते. अन्न ग्रहण करण्यापूर्वी मनाची, शरीराची, जागेची, भावनेची आणि वेळेची तयारी व्हावी असे त्याचे संकेत आहेत. प्राचीन काळी लोक अन्नाचा आदर देवतांच्या स्वरूपात करीत. अन्न हे देवी अन्नपूर्णेचे वरदान मानले जात असे. जेवण घेण्याच्या आधी लोक तिचे स्मरण करीत आणि माझ्या पोटी भरते ते अन्न सर्व भुकेल्यांना मिळो अशी प्रार्थना म्हणत. कारण अन्न ही केवळ पोटाची गोष्ट नाही, त्यामध्ये भावना, कृतज्ञता आणि सामूहिकतेची भावना मिसळलेली असते. म्हणूनच लोक आजही जेवणापूर्वी हात पाय तोंड धुतात. शरीर शुद्ध राहावे म्हणजे अन्न त्या शरीरात सहजगत्या पचावे अशी त्यामागची कल्पना होती. शरीराची प्रत्येक पेशी अन्नाच्या शुद्धतेनुसार बदलते, म्हणूनच जेवण शुद्धतेने करणे अत्यंत आवश्यक मानले गेले. कृष्ण सांगतो की अन्नाचा स्पर्श हा घरातील देवी देवतांच्या आशीर्वादाशी जोडलेला असतो. म्हणूनच अनेक घरांमध्ये पहिली पोळी गाईला, शेवटची पोळी कुत्र्याला आणि पाखरांना थोडेसे अन्न देण्याची परंपरा आहे. हे केवळ दातृत्व नाही, तर कर्म आणि ग्रहयोजनेवर परिणाम करणारी प्रक्रिया आहे. कारण असे मानले जाते की जेव्हा माणूस स्वतःसाठी तयार केलेल्या अन्नाचा काही भाग प्राण्यांसाठी काढतो तेव्हा त्याच्या घरातील देवता प्रसन्न होतात. त्यामागे गूढ रहस्य सांगितले जाते. अन्न वाटले की कधीच अन्नाची कमतरता राहत नाही. ही व्यवस्था फक्त दानाची नसून जीवनातील समतोलाचा नियम आहे. कुटुंबासोबत भोजन करणे ही भारतीय संस्कृतीची शान मानली जात असे. जेवताना घरातील लोक एकत्र बसतात, एकमेकांच्या हालचाली, मनःस्थिती, आनंद, चिंता ओळखतात आणि कुटुंबातील नाती बांधली जातात. एकटे बसून जेवणे हा वैराग्याचा मार्ग आहे, पण कुटुंबात राहून एकटे जेवणे ही नात्यातील दरीचे कारण ठरते. म्हणूनच शास्त्रात सांगितले आहे की पत्नी, मुलं, पालक, भावंड जे कोणी घरात असतील त्यांनी एकत्र बसून जेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अन्न खाण्याची योग्य वेळही शास्त्रात सांगितलेली आहे. सूर्योदयानंतर 2 तासांनी शरीरात पचनशक्ती सर्वात प्रखर असते. त्यामुळे सकाळचे जेवण हे शरीराच्या समृद्धीसाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. दुपारचा वेळ हा पचन ऊर्जेचा शिखर असतो. सूर्य जसा तीव्र प्रकाशमान असतो तसंच शरीरातील अग्निमंडळही बलवान होतं. त्यामुळे दुपारचं जेवण सर्वात पोटभर आणि पौष्टिक असावं असे मानले गेले. रात्रीच्या वेळी पचनशक्ती मंद असते, त्यामुळे रात्री हलके आणि कमी प्रमाणात खाणे योग्य. म्हणूनच म्हण आहे, सकाळचा नाश्ता स्वतः खा, दुपारचं जेवण इतरांना द्या आणि रात्रीचे जेवण शत्रूला द्या. यातला अर्थ असा की सकाळी शरीराला पौष्टिकता द्या, दुपारी जे काही मिळेल ते वाटून खा आणि रात्री शक्यतो कमी खा. जेवताना दिशांचेही महत्त्व सांगितले गेले आहे. पूर्व किंवा उत्तर दिशेला बसून जेवावे, कारण या दिशांमधून सकारात्मक ऊर्जा मिळते. दक्षिण दिशा नेहमी यमाची दिशा मानली गेली, म्हणून त्या दिशेला तोंड करून खाणे अपशकुन किंवा आरोग्यास बाधक मानले जाते. पश्चिम दिशेला बसून खाल्लेले जेवण शरीरात रोग वाढवते अशी विश्वास परंपरा होती. हे सर्व आरोग्यशास्त्राशी देखील जुळते, कारण सूर्यप्रकाश, वारा आणि प्रकाश योजनांचा मानवी पचनक्रियेशी संबंध आहे. कृष्ण म्हणतो की जेवताना मन शांत असावे. राग, भीती, लोभ, मत्सर, क्रोध, द्वेष या भावनेने खाल्लेले अन्न पचत नाही. अशा मनस्थितीत खाल्लेले अन्न शरीरासाठी विष बनते. म्हणूनच जेवताना भांडण, राग, तणाव, दुःख यांची चर्चा कधीही करू नये. अन्न हे देवत्व आहे, त्याचा अवमान करू नका, हेच शास्त्र शिकवते. जेवणानंतर काय करू नये हेही तितकेच महत्त्वाचे. जेवणानंतर लगेच पाणी किंवा चहा पिऊ नये, कारण त्यामुळे पचनक्रिया मंदावते.
धावणे, उडी मारणे, शौच, स्नान, मोठ्याने बोलणे यांसारख्या क्रिया जेवणानंतर करू नयेत. जेवणानंतर थोडेसे चालणे, वज्रासनात बसणे किंवा डावीकडे झोपणे हा सर्वोत्तम उपाय आहे, कारण यामुळे अन्न सहजगत्या पचते आणि शरीरातील वात, पित्त, कफ संतुलित राहतात. कृष्ण सांगतो की रात्री दही, तीळ, सत्तू आणि जड पदार्थ खाऊ नयेत, कारण हे पदार्थ रात्री पचायला अत्यंत कठीण असतात. दुधासोबत आंबट पदार्थ, फळे किंवा मासे खाणे हे पूर्णतः वर्ज्य आहे, कारण त्यामुळे शरीरात विषारी प्रतिक्रिया तयार होतात. तूप आणि मध हे दोन्ही अमृतासारखे मानले जातात, पण समान प्रमाणात विसळून खाल्ले तर विषमान होते, असे आयुर्वेद सांगतो. जेवताना शांतता, संयम, कृतज्ञता आणि प्रसन्न मन ठेवणे हा परम नियम आहे. पानातील अन्नावर टीका करू नये. ज्या हाताने अन्न वाढले आहे त्या हातावर कटाक्ष टाकून तक्रार करू नये, कारण वाढणारी व्यक्ती तुमच्या कुटुंबातीलच असते आणि तिच्या भावनेचा आदर करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. भगवद्गीता सांगते की जगात 3 प्रकारचे अन्न असते: सात्विक, राजसिक आणि तामसिक. सात्विक अन्न शरीराला शुद्ध करते, मन शांत करते, आयुष्य वाढवते. राजसिक अन्न उत्सुकता, इच्छा, वासना वाढवते. तामसिक अन्न आळस, रोग आणि दुःख वाढवते. म्हणून मनुष्याने शक्यतो सात्विक अन्नाचे सेवन करावे. सात्विक अन्नामध्ये प्रेम, शुद्धता आणि संस्कार असतात. असे म्हणतात की ज्या घरात भोजन शुद्धतेने केले जाते त्या घरात लक्ष्मी नांदते. जिथे राग, अपशब्द, तक्रार यांच्यामुळे अन्नाचा अवमान होतो त्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि मनाचे तापलेले स्वरूप कधीच स्थिर होत नाही. भगवद्गीतेच्या या नियमांचा सार एवढाच: मनुष्याने अन्न ग्रहण करणे हे देवत्व कर्म मानावे. जेवणाची थाळी ही तुमच्या कर्मफळाची सर्वात महत्त्वाची जागा आहे. तुम्ही जे खाता तेच तुम्ही होता. तुमच्या हातात वाढलेले अन्न हे फक्त शरीर पोसत नाही, ते तुमच्या विचारांची गुणवत्ता, भावनेची शुद्धता आणि जीवनाचे आरोग्य ठरवत असते.